जगाला धोका असणारा कॅन्सर संपवला, इराण आता शरण येणार. डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे. G7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलताना ट्रम्प म्हणाले, इराणची स्थिती आता कमकुवत झालेली असून तो शरणागतीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यासारखा दिसत आहे. अमेरिकन माध्यमांच्या अहवालानुसार ट्रम्प यांनी युद्धाचा निकाल आता स्पष्ट दिसत असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र या दाव्यावर व्हाईट हाऊसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. G7 देशांच्या नेत्यांसोबत बुधवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत ट्रम्प यांनी म्हटले की जगासाठी धोका ठरणारा कॅन्सरसारखा घटक आपण संपवला आहे. यावेळी त्यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी या लष्करी मोहिमेचा उल्लेख केला आहे. मीडिया अहवालानुसार ट्रम्प यांनी असंही म्हटले की सध्या इराणमध्ये स्पष्ट नेतृत्व दिसत नाही, त्यामुळे अधिकृतपणे शरणागती जाहीर करणारा नेता तिथे नाही. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला जवळपास 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत आणि या काळात दोन्ही बाजूंनी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वात तीव्र टीका व्यक्त करत वेडे गुन्हेगार असं संबोधले. अशा नेत्यांचा अंत करणं हा सन्मानाचा विषय असल्याचं त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.